शिधापत्रिकेवर माणसी 5 लिटर रॉकेल मिळावं यासह विविध मागण्यांसाठी 20 जानेवारी 1996 रोजी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा निघाला होता। त्यावेळी पोलीस, एसटी आणि सरकारी वाहनांवर दगडफेक झाली होती। सरकारी मालमत्तेचं नुकसान आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 158 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता। या आरोपातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दत्ता माने, भरमा कांबळे यांच्यासह 55 जणांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। शिधापत्रिकेवर मानसी 5 लिटर रॉकेल मिळावं यासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं 20 जानेवारी 1996 रोजी मोर्चा काढला होता। सूर्याजी साळुंखे, दत्ता माने, मधुकर चिखले यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। पोलिसांनी हा मोर्चा राजाराम मैदानाजवळ अडवल्यानं आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलीस, एसटी, सरकारी वाहनांवर दगडफेक केली। त्यावेळी 10 पोलीस जखमी झाले होते। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। हा खटला तब्बल 25 वर्षांनंतर सत्र न्यायालयात वर्ग झाला। दरम्यान या गुन्ह्यातील 62 जणांचा मृत्यू झालाय। एकूण 55 जणांवर दोषारोप ठेवले होते। खटल्याच्या सुनावणीवेळी संशयितांचे वकील मेहबूब बांडदार यांनी तत्कालीन सत्ताधारी सरकारच्या विरोधात मोर्चा असल्यानं त्यांच्या सांगण्यावरून खोटा खटला दाखल झाल्याचा युक्तिवाद मांडला। सलग 5 दिवस चाललेल्या या सुनावणीस 55 पैकी 54 जण हजर होते, तर कारागृहात असलेले निळकंठ कोळी यांनी व्हीसीद्वारे म्हणणं मांडलं। अखेर न्यायालयानं वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून दत्ता माने, भरमा कांबळे यांच्यासह 55 जणांची निर्दोष मुक्तता केली। यासाठी ॲडव्होकेट बांडदार यांना ॲडव्होकेट प्रसन्ना कुलकर्णी, ॲडव्होकेट देवांशिष बोहरा, ॲडव्होकेट दीपाली हणबर, ॲडव्होकेट रचना पाटील, ॲडव्होकेट शीतल शिरढोणे, ॲडव्होकेट साक्षी घोरपडे, ॲडव्होकेट सानिया दानवाडे यांनी सहाय्य केलं।